मोहिनीच्या बाबतीत आता गैरसमज झालेला असतो. पाहुण्यांना वाटत असतं की तीच मुलगी, पण मोहिनी गैरसमज दूर करते. कार्तिकी आत तयार होत असल्याचं सांगते. हसून ती त्यांच्याशी बोलते, गप्पा मारते. पण मोहिनी कार्तिकीच्या मनात नसलेलं हे लग्न मुद्दामच मोडण्याचा प्रयत्न करते. पाहुण्यांना कार्तिकीबद्दल खोटं सगळं सांगून. मुलीला थोडासा वेळ लागतो ना तयार व्हायला. त्यावर ते मुलाची आई म्हणते की ते दिसतंच आहे. वेळेचा भार नाही आहे वाटतं तिला. मोहिनी म्हणते की अहो तसं नाही आहे. हा तिचा पहिलाच बघण्याचा कार्यक्रम आहे ना, त्यामुळे. मोहिनी पाहुण्यांना आता नाश्ता, चहा घेण्यासाठी आग्रह करते. जेव्हा ती मुलाची आई विचारते, जेवण वगैरे बनवता येतच असेल? मग मोहिनी आता इतकं वरचढ सांगते ना, पाहुण्यांना ती म्हणते की हो, हो, मुलीला चायनीज, जापनीज सगळे पदार्थ येतात. पण भूक असेल तरच हां. ते हवालदिल होऊन विचारतात की भूक असेल तर म्हणजे? ती म्हणते मुद्दाम, आता उठायलाच 12 वाजतात तर मग तो नाश्ता नाही. क्रुम होऊन जातं ना. पुन्हा पाहुणे थकीत होतात. उठायला 12 वाजतात? मोहिनी मुद्दामच म्हणते की हो, रात्री 3-4 वाजेपर्यंत जागरण म्हटलं की नंतर मग झोप पूर्ण व्हायला हवी ना, नाहीतर मग डार्क सर्कल्स येतात चेहऱ्यावरती. चेहरा तसा छान नाही ना दिसणार म्हणून. आता मुलाची आई उत्साहाने विचारते की झोपायला 3-4 वाजतात म्हणजे जागरण करते, काही अभ्यास वगैरे करते का ती? मोहिनी मुद्दामच त्यांना घाबरवते की नाही, नाही, अहो तिच्या महत्त्वाच्या पार्टीज असतात ना. आता मुलगा अचानकच पचकतो की आमच्या घरात चालत नाही हां असलं. म्हणजे माझ्या आईला आवडत नाही पार्टी वगैरे. मोहिनी म्हणते की काय? अहो पण फार असं काही नाही. आता तिचं क्षेत्रच असं आहे म्हटल्यानंतर तिला पार्टीसाठी थांबावं लागतंच ना, नेटवर्किंगसाठी. फार असं नाही, पण आठवड्याचे 6 दिवस असते ती पार्टीमध्ये. आता पाहुणे पुन्हा आश्चर्यचकित होतात. मुलाचे बाबा मोहिनीला विचारतात की म्हणजे आठवड्याचे सगळेच दिवस बिझी असते म्हणावं लागेल ती. तेव्हा मोहिनी म्हणते की हो ना, रविवारी तर पूर्ण आराम म्हणजे आरामच करते हां ती. रूमबाहेर तर अजिबात पडत नाही. आता तो मुलगा विचारतो की मला सांग, बिझी असते म्हणजे नेमकं काय करते? मोहिनी म्हणते की शॉपिंग. शॉपिंगची इतकी आवड आहे तिला, चक्कर आल्याशिवाय ती परतच येत नाही शॉपिंगमधून. आता ते आपापसात कुजबुजच असतात की हे प्रकरण आपल्याला झेपणारं नाही आहे बाबा. इतक्यातच शालिनी कार्तिकीला घेऊन बाहेर येते. पाहुण्यांची ओळख करून देते, ही आमची मोठी मुलगी. पाहुणे आता ताडकन उठतातच. शालिनी तिला त्यांचे नमस्कार करायला सांगते. तेव्हा ती मुलाची आई म्हणते की राहू देत, राहू देत. तुमची मुलगी तशी खूप छान आहे, पण आम्हाला शोभणारी नाही आहे. ऐकूनच शालिनीला धक्का बसतो. ती विचारते की शोभणारी नाही आहे म्हणजे? पाहुणे करारा शब्दात सांगतात की आम्हाला सून हवी, हिरोईन नाही. आणि ते हे लग्न होऊच शकत नाही सांगून निघून जातात. शालिनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते की माझी मुलगी हिरोईन नाही आहे. तेव्हा मुलाची आई म्हणते की हो, पण राहते वागते तशीच ना. मुलाचे बाबा सांगतात की आणि तसंही मुहूर्ताची वेळ केव्हाच टळून गेले. ते निघून जातात. शालिनीला मोठा धक्का बसलेला असतो. आता मोहिनी तिच्यासमोर कान पकडून उभी असते. तिला सॉरी बोलते, पण का? शालिनीलाही कळत नाही आणि कार्तिकीला सुद्धा. शालिनीचे हात हातात घेत मोहिनी कबुली देते की मीच त्यांना चुकीची माहिती दिली. दिदूचं लग्न मोडावं यासाठी. शालिनी झटक्यात तिच्या हातून हात काढून घेते. रागावलेली असते. मोहिनी तिची समजूत घालते की आई, तूच तर शिकवलंयस ना की रागाच्या भरात कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, ते आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतं. मग रागाच्या भरात घेतलेल्या या निर्णयाने जर पुढे तुला, मला, आपल्या दिदूला त्रास झाला असता तर ते तुला चाललं असतं का? मोहिनीच्या बोलण्यावरती शालिनी काहीच रिॲक्ट न करता घरातून निघून जाते. मोहिनी कान्हाच्या फोटोकडे पाहत असतानाच पाठीमागून कार्तिकी तिच्या खांद्यावर हात ठेवते. मोहिनी मागे वळून बघते तेव्हा कार्तिकी तिचे आभार मानते आणि ती सॉरीसुद्धा बोलते. मोहिनी म्हणते की दिदू, तुझा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण आईचं काय? शालिनी बाहेर झोपाळ्यावरती बसून रडत असते, हुंदके देत असते. इतक्यात धावत मिठाई घेऊन महेंद्र तिथे पोहोचतो. तो माफी मागतो की सॉरी, सॉरी, आजच नेमका मला उशीर झाला. त्या दुकानात खूप गर्दी होती. तुम्ही सांगाल का मला काय झालंय?
आणि हे काय तुम्ही रडताय? तो शॉक होतो. इतक्यात धावतच पिंकी येते. सॉरी सॉरी मुझे देर हो गई. आ गए क्या लडकेवाले? शालिनीला रडताना बघून ती विचारते की लडकेवाले नाही आलेत का? काय झालं नेमकं? शालिनी सांगते की आले होते पण निघून गेले. ती कोड्यात बोलते. ते दोघेही भांबावून जातात. इतक्यात मोहिनी कार्तिकी दोघेही बाहेर येतात. मोहिनी शालिनीची माफी मागते. महेंद्र पिंकी तिला बाजूला घेऊन जातात. नक्की काय केलं आहेस तू? बोल ना काय झाले? तेव्हा मोहिनी सांगते की आलेले पाहुणे माझ्याचमुळे परत गेलेत. कारण तीबद्दल मी त्यांना खोटं सांगितलं होतं. पिंकी महेंद्र तिच्यावरती रागावतात की असं का केलं तू? मोहिनी म्हणते की कारण आई रागात तीच लग्न लावत होती. मोहिनी जाऊन शालिनीचे समजूत घालते. ती तिच्या पायाशी बसून ती म्हणते, हे बघ आई, दिदू चुकले यात हे खरंच आहे म्हणा, पण तिचं लग्न लावून देणं चुकीचं आहे ना. आपल्या भारतीय पालकांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. मुलगी सेटल व्हावी असं वाटत असतं, मग लग्न लावून देणं हा पर्याय आहे का? तुम्ही पालकांनी आमच्या मर्जीविरुद्ध लग्न लावून दिलं तर आम्ही काय करायचं सांग ना गं आई. आमची सगळी स्वप्न आशा सगळं सोडून द्यायचं का? हे बघ आई, तू प्लीज रडू नकोस ना गं. तू हवं तर मला शिक्षा दे ना गं, पण तू रडू नकोस. तू दिलेली कोणतीही शिक्षा मी सहन करेन, पण तुला रडताना बघू शकत नाही मी आई. प्लीज रडू नकोस ना गं. मोहिनी रडता रडता इतकं समजावत असते, शालिनीला कन्व्हिन्स करत असते. आता महेंद्र तिथे आनंदाचं वातावरण निर्माण करतो. तो म्हणतो की करेक्ट आहे यार, खरंच तुम्हा मुलांबद्दल आम्ही पालकं असा विचारच करत नाही. ओ मदर इंडिया, आता रडणं थांबवा की. आता ती विचारसरणी खूप जुनी झाली हो, सोडून द्या मदर इंडिया. आणि जर लग्न आणि चुका याचा संबंध जर बघायचा असेल ना, तर माझ्या या लाडक्या बहिणीचे पिंकीचे आतापर्यंत 17,000 लग्न झाली असती. इतकी चुक्या केल्या त्याने. तेव्हा सर्वजण हसायला लागतात. मोहिनी शालिनीला समजावते की आणि आई, हवं तर मी तिचा अभ्यास घेईन. तेव्हा पटकन महेंद्र कार्तिकीला पुढे घेऊन येतो आणि शालिनीकडे थोडासा ढकलतो. शालिनी म्हणते की हो आई, सॉरी, कार्तिकी म्हणते की हो आई, मी ना कॉलेजमध्ये नक्की टॉप करेन. आता त्यावर पिंकी थट्टा करते की टॉप बोलली की फ्लॉप बोलली. सर्वांना इतकं हसू येतं. शालिनी कार्तिकी मोहिनीला जवळ घेते. मोहिनी बाबा तू पण ये ना म्हणते. तेव्हा पिंकी चिडते, हां म्हणजे तुम्ही लोक विसरलात तर मला. तेव्हा मोहिनी तिला कन्व्हिन्स करते की नाही का तू तर आम्हा सगळ्यांची लाडकी, आमच्या घराची लाईफ लाईन आहेस ना. त्यावर महेंद्र शालिनीला खुणावतो आणि माफ करून टाकायला सांगतो. आता तो सर्वांना आठवण करून देतो की चलो इसी बात पे एक सेल्फी बनते. आता सेल्फीसाठी सर्व कुटुंब एकत्र येतं. मोहिनी तेव्हा पिंकीला सांगते, लोक लग्न जमावं म्हणून नवस करतात, मी हिचं लग्न मोडावं म्हणून नवस केलं आहे. पिंकीला इतकं हसू येतं. त्यावेळी मोहिनी म्हणते की आता उद्याच जाऊन देवीचा नवस फेडते. त्यानंतर महेंद्र आपल्या फॅमिलीसोबत एक मस्त अशी सेल्फी घेतो. तिकडे आरके मात्र इतका अस्वस्थ असतो, कारण काही केलं त्याच्या आईशी कॉन्टॅक्टच होत नाही. बंटी आरकेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असतो की काळजी करू नका सर, आई सुखरूपच असतील. अचानकच तो ड्रायव्हरकडून आरकेला धक्का बसतो. तो विचारतो की काय करतोयस, कुठे लक्ष आहे तुझं? गाडी ना डायरेक्ट एअरपोर्टला घे, जिथून विमानं उडतात ना तिथे. ड्रायव्हरला तो विचारतो की काय झालं आहे? ड्रायव्हर सांगतो की सॉरी सर, माझी आई आजारी आहे. तुम्हाला घरी सोडून मी आईकडे जाणार होतो, पण तुम्हाला एअरपोर्टला सोडतो आता. तेव्हा आरके बाजूला गाडी घ्यायला सांगतो. ड्रायव्हर तशीच गाडी चालवत असताना आरके त्याच्यावरती वचकतो की आय सेड स्टॉप द कार. त्यावेळी तो ड्रायव्हर घाबरतो, गाडी बाजूला घेतो. आरके पटकन गाडी खाली उतरतो. ड्रायव्हरला तो इशारा करून दरवाजा उघडतो. ड्रायव्हरला खाली उतरवतो. त्यानंतर तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवरती बसतो. बंटीला तो इशारा करतो. त्याला सांगतो की याच्या घरी जा आणि याच्या आईचं काय ते बघ, आई जास्त महत्त्वाची आहे. आणि गाडी घेऊन तो तसाच निघून जातो. बंटी ड्रायव्हरला म्हणतो की चला बघूयात काय आहे ते. आरकेने डायरेक्ट ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कॉल केलेला असतो आणि त्याला उत्तराखंडला त्याच्या आईकडे जायचं असतं. तेव्हा नाईटच फ्लाईट तर अवेलेबल नसते. मग आरके विचारतो की उद्या सकाळची. तेव्हा तिकडून त्याला कळतं की 7 वाजताचे.
आर के म्हणतो की अच्छा, म्हणजे तुमची सकाळ 7 वाजता होते का? नाही, माझ्यासाठी तुम्हाला टायमिंग बदलावा लागेल. आर केला ते रिक्वेस्ट करतात की सर, ते तिकडच्या थोडं प्रॉब्लेममुळे टाईम चेंज केला आहे. तेव्हा आर के म्हणतो की ठीक आहे, कॉल ठेवून देतो तो. त्यानंतर तो बंटीला कॉल करून सांगतो की उद्याचं जेवढं शूटिंग असतील तेवढे सगळे कॅन्सल कर, कारण तो फ्लाईटने उत्तराखंडला रवाना होणार आहे. आता बंटी काय त्याच्या आदेशाचं पालनच करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आर के आता त्याच्या बॉडीगार्डसोबत रवाना होणारच असतो की अचानक त्याच्या घरी पोलीस येतात. तेव्हा तो विचारतो की तुम्ही आत्ता, पण सॉरी, पण मला आता जावं लागते. पोलीस आर केला रिक्वेस्ट करतात की हे बघा सर, तुम्ही उत्तराखंडला जाताय फ्लाईटने हे आम्हाला कळलं आहे, आणि मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे की तुम्ही नाही जाऊ शकत. तेव्हा आर के म्हणतो की ऑर्डर देत आहे, मला नाही द्यायची, तुमच्या मागे जे उभं आहेत ना त्यांना द्यायची ऑर्डर. आर के इतका माजोरडा वागतो. पोलिस रिक्वेस्ट करतात की हे बघा सर, तुम्ही खूप मोठ्या सेलिब्रिटी आहात, तिथे तुमचं जाण्याचं खूप धोक्याचं ठरू शकतं. तुम्ही मोबाईलवर टी व्हीवर जे काही पाहत आहात ना त्याच्यापेक्षा भीषण परिस्थिती आहे तिथे. एक मुलगा म्हणून मी तुमची मनस्थिती समजून घेऊ शकतो. अहो, तिथे स्टेट लेवलला सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन खूप कठीण झालं आहे करणं. मी तिथल्या प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप घेतो आहे, आणि मी स्वतः तुम्हाला शब्द देतो की आम्ही तुमच्या आईला सुखरूपच तुमच्यापर्यंत आणू. हे बघा सर, मी तुम्हाला शब्द देतो आहे, एक DCP ऑफिसर म्हणून नाही, तर तुमचा एक बिग फॅन म्हणून. तेव्हा आर केचं मन पाघळतं आणि तो म्हणतो की ठीक आहे, पण जबाबदारी घेतली तर लक्षातही ठेवा, आणि तो परत फिरतो. तर इकडे आता शालिनी देवपूजा करत असते. इतक्यातच तिच्यासाठी आणि महेंद्रसाठी तो चहा घेऊन बाहेर पडतो. पण जेव्हा तो शालिनीला देवपूजा करताना पाहतो तो जीभ चावतो, कारण तो चुकीच्या वेळेला चहा घेऊन आलो आहे. मग तो आपलं पेपरमध्ये लक्ष घालून असतो. शालिनीची देवपूजा ती आटोपते आणि त्यानंतर सर्व घरात ती धूप फिरवत असते. इतक्यात मोहिनी किचनमधून येते. मोहिनी शालिनीला बजावून सांगते की आई, स्वयंपाक सगळा मी केला आहे, आणि कामाची जास्त काही गडबड करू नकोस, लोड अजिबात घेऊ नकोस. ती जेवणाचे जे डबे आहेत भरलेले महेंद्रच्या हातात देते आणि शालिनीचे आशीर्वाद घेते. मोहिनी सांगते महेंद्रला की मी आता मंदिरामध्ये जाणार आहे, मला नवसही फेडायचं आहे ना. तेव्हा महेंद्र तिला म्हणतो की बच्चा, या बाबतीत मात्र तो तुझ्या आईवरतीच केली आहे, म्हणजे जरा काही झालं की लगेच नवस. म्हणजे स्वतःची चूक असली तरी जाऊन त्या देवाला का ब्लॅकमेल करायचं? हे बात आपण को नाही जमती, अजिबात पटत नाही मला हे सगळं. तेव्हा मोहिनी म्हणते की पण बाबा, यात चूक कोणाचीच नव्हती. महेंद्र विचारतो की का? चूक तर कार्तिकीची होतीच ना, त्यासाठी उगाचच त्या देवाला का त्रास देतेस तू? आणि बच्चा, अगं आपण नेहमी ना देवाची सेवा करायची असते, आपल्या कामातून, आपल्या कृतीतून, आणि देव कधी ना कधी आपल्या हक्काचं आपल्याला देतोच का? शालिनी ते ऐकते आणि महेंद्रचं कौतुक करते की किती छान बोलता हो तुम्ही, इतकं साधं आणि नेमकं. आता महेंद्र मोहिनीचे कालगुच्छ घेतो, हसायला लागतो. इकडे आर के गाडीतून निघालेला असतानाच त्याच्या आईचा काहीही थांगपत्ता लागत नसतो. खरं तर आर केच्या आईला फक्त आर केचा पैसा आणि त्याचं फेम हे जास्त महत्त्वाचं असतं त्याच्यापेक्षाही. आणि तो बिचारा तिकडे किती बेचैन होतो आहे तिच्यासाठी, जिला काही कदरच नाही आहे. जो ड्रायव्हर आहे तो आर केचं कौतुक करतो, त्याचे आभार मानतो की आर के सर, थँक्यू, तुम्ही खरंच देव माणूस आहात. काल तुम्ही बंटी सरांना पाठवलंत, माझी खूप मदत झाली, माझ्या आईने तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवला आहे. अचानकच आर केचा फोन वाजतो आणि त्याला बातमी मिळते की रेस्क्यू ऑपरेशन अचानक थांबवण्यात आलं आहे, कारण मध्येच दरड कोसळले आणि सगळे रस्ते बंद झाले आहेत. आर के रागाच्या भरात मोबाईल आपटतो, त्याला काय करावं सुचत नसतं. त्याचा जीव फक्त त्याच्या आईसाठी तुटत असतो, आणि जी आई आहे ती तिकडे लंडनमध्ये मजा मारत असते तिच्या दुसऱ्या मुलासोबत. आता तिचा जो दुसरा मुलगा आहे आर केचा भाऊ, तो विचारतो की मम्मा चिल यार, कशाला त्या आर केचा फोन अवॉइड करते, का घाबरतेस तू त्याला इतकी? तेव्हा ती हातातली पहिली दारू ओतून देते
आरकेचा सतत फोन येत असतो. फोन तर ती रिसीव करत नाही आणि ती तिच्या मुलाला सांगते की आरकेसाठी मी चारधामला गेले, पण मी माझ्यासाठी आहे लंडन, पॅरिसमध्ये. तिच्यासाठी ती दुसरा दारूचा ग्लास भरते. वास घेत ती विचार करते की परफेक्ट. तिचा मुलगा तिला विचारतो की पण मम्मा, का उगाचच त्या आरकेला घाबरायचं आहे? काय असं एवढं त्याने केले? तेव्हा ती सांगते की आरकेला 12 तास ॲक्टिंग करावी लागते आणि मला 24 तास. कालातच ती हसत असते विकृत. आणि इकडे बिचारा आरके स्वतःची काय अवस्था करून घेतली त्या आईच्या खोटारड्या प्रेमासाठी. प्रेक्षकांनो, भाग इथेचा संपतोय. हे बघा, मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी या नव्या मालिकेचे डेली एपिसोड्स पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा. बघूयात पुढे काय ट्विस्ट आहे. मालिकेत आपल्याला एक छान ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. कारण आरके मोहिनीच्या गोड नात्याचा एकत्र येण्याचा गोड संकेत मिळाला आहे बरं का. आरके आईसाठी देवाकडे भीक मागायला जातो. जो आरके आजपर्यंत देवाच्या मंदिराची कधीही पायरी चढला नाही, तो आरके आज देवाच्या समोर उभा असतो. तेव्हा पुजारी काका आरकेच्या हाती हार सोपवतात. देवीला तो हार घालायला सांगतात, पण आरकेला माज इतकाय तो हार फेकून देतो आणि नेमका तो जाऊन पडतो मोहिनीच्या गळ्यात. मोहिनीला कळतच नसतं हे सगळं अचानक कसं झालं. आता आरके त्याच्या आईसाठी प्रार्थना करण्यासाठी एक धागा बांधत असतो, पण त्याला कुठली गाठ कुठे बांधायची, कसे सोडायचे काहीच कळत नसतं. गोंधळलेला असतो. तेव्हा मोहिनी मनातच विचार करते की कसला सुपरस्टार आहे हा, याला कोणती गाठ कुठे मारायची हे सुद्धा कळत नाही. तेव्हाच गुरुजी म्हणतात की देवाचे संकेत आहे हा, नाही सुटणार ही चुडलेलीच गाठ. कारण आरके आणि मोहिनी दोघांनी सुद्धा एकत्र एकाच ठिकाणी एकच गाठ बांधलेली असते आणि ती आता सुटतच नाही आहे. हा देवीने दिलेले गोड संकेत आहे त्यांच्या जुळणाऱ्या नात्याचा. भाग कसा वाटतो प्रेक्षकांनो, कमेंट करून जरूर सांगा.